साधक व नाम. प्रत्येक शब्दात रामच आहे असं ज्यांना वाटतं त्यांची तयारी काही निराळीच असते. आपल्याला अमुक एका नावातच प्रेम येतं, परंतु सिद्धांना मात्र कोणी कशाचाही उच्चार केला तरी नामाचाच केला असं वाटतं. कोणत्या वाचेने नाम घ्यावं याचा नाही विचार करू. जसं होईल तसं नामस्मरण करा, पण नामाची कास सोडू नका. नाम घेऊन नामाचा अनुभव घ्या. विषयाचा घाला जेव्हा पडतो तेव्हा नामाची आठवण ठेवा. प्रल्हादाने नामाशिवाय दुसरं काय केलं? प्रल्हादाने नामावर जसं प्रेम ठेवलं तसं आपण ठेवावं. आजवरच्या सर्व भक्तांनी हेच केलं. एक नामस्मरण करा, हाच खरा मार्ग. स्मरणात राहा म्हणजे विषय आपोआप मरतील. साधकाने लोण्यासारखं मऊ असावं. कुणाला कुठेही खुपू नये. आपण हवेसे वाटावं. आपण निस्वार्थ झालो तरच हे साधेल. कोणी आपल्या पाया पडताना मी या नमस्काराला योग्य नाही असं साधकाने मनामध्ये समजावं, म्हणजे कुणी नमस्कार केल्याचा अभिमान वाटणार नाही आणि न करणाऱ्याचा राग येणार नाही. सत्कर्मानंतर आपली स्तुती ऐकायला साधकाने तिथे उभे सुद्धा राहू नये. भगवंत ज्याला हवा आहे त्याने असे समजावे की आपण आता कुस्तीच्या हौद्यात उतरलो आहोत. अंगाला माती लागेल म्हणून आता घाबरून चालायचं नाही. यासाठी चांगली माणसं पहिल्यांदाच मातीत लोळतात, म्हणजे ती लाज जाते. भगवंताच्या प्राप्तीचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे आजपर्यंत सर्व त्याच्या इच्छेने घडून आले. माझे जे सर्व आहे ते त्याचेच आहे. त्याचे तो पाहून घेईल. तो जे करेल ते सर्वांच्या हिताचेच करील. उद्याचा दिवस त्याच्या इच्छेनेच यायचा आहे असं मनाशी ठरवून आपण त्याच्या स्मरणात निश्चिंत राहणं हा होय. दुसरा मार्ग म्हणजे मी जगात कुणाचाच नाही, मी रामाचा आहे असं म्हणून कुठेही प्रेम न ठेवता त्याच्या स्मरणात राहणं हा होय. हा मार्ग जरा कठीण आहे. यामध्ये मनाने इतर ठिकाणचं प्रेम तोडून टाकायचं असतं, कारण प्रेम एकाच वस्तूवर राहू शकतं. मन जर आपलं ऐकत नसेल तर न ऐकू द्या. आपण चांगलं वाईट शोधावं आणि त्याप्रमाणे करू लागावं. मन आपोआप तिथं येईल. म्हणूनच आपलं मन मारा असं न सांगता आपलं मन भगवंताकडे लावा असंच संत आपल्याला सांगतात. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.